नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. 15 दिवसापासून सुरू होती कटाची तयारी. ऑनलाईन मागवले 50 किलो झिंक फॉस्फाईट. मोहरम जुलूसमध्ये लोकांच्या जीवावर उठलेल्या फैयाज पेमचीने बॅचलर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशनचं BBAचं शिक्षण घेतलं असून त्याच्या वडिलांची पेंटची कंपनी आहे. तेथे तो वडिलांना मदत करायचा. उच्च शिक्षित असूनही त्याने या हल्ल्याचा कट नेमका का रचला? हा लोन वुल्फ हल्ला होता का? या सर्व अंगाने पोलिसांसह गुन्हे शाखा दहशतवादी विरोधी पथक तपास करत आहे. पुण्याच्या विमाननगर परिसरात फैयाज राहण्यास आहे. त्याचे लग्न झाले असून त्याची पत्नी त्याच्यासोबत राहत नसल्याचं समजतं. त्याची आई आणि बहीण इराणमध्ये राहते. गेल्या वर्षी तो नोकरीसाठी इराकमध्ये जाऊन आला होता. तिथे 1-2 महिने नोकरी केली. त्यानंतर वडिलांच्या व्यवसायात मदत करायचा. फैयाजने 15 दिवसापूर्वी मुंबई गाठली. डोंगरीतील हॉटेलच्या रूममध्ये 50 किलो झिंक फॉस्फाईड आणि 30,000 अँटीबायोटिकच्या कॅप्सूल्स ऑनलाईन मागवल्या. त्याने कॅप्सूल्समध्ये 1-1 ग्रॅम झिंक फॉस्फाईड भरलं. त्यानंतर अशा 3-3 विषारी कॅप्सूल्स एका पिशवीत भरल्या आणि जुलूसमध्ये सहभागी झाला. एकटा असल्याने एवढ्याच गोळ्या तयार करू शकलो असं त्याने पोलिसांनी सांगितलं. अन्य कॅप्सूल्सचे काय झाले त्याचा तपास सुरू आहे. फैयाजचा मोबाईल पोलिसांनी ताब्यात घेतला असून त्याची तपासणी सुरू आहे. सगळे सुरळीत असतानाच अचानक तो हिंसक वृत्तीकडे का वळला? तो कुणाच्या संपर्कात आला का? यामागे कुठले दहशतवादी कनेक्शन आहे का? असा सर्व बाजूंनी तपास सुरू आहे.